नमस्कार, मी राजेंद्र भोसले. मित्रांनो, मला एका गोष्टीचे प्रामाणिकपणे उत्तर द्या. तुमच्या घरात लहान मुलं असेल आणि तुम्ही त्यांच्या हातात चॉकलेट किंवा एखादी रंगबिरंगी कॅन्डी दिली तर त्यांच्या चेहऱ्यावर येणारा तो आनंद पाहिला आहे का? त्या एका चॉकलेटसाठी मुले काहीही करायला तयार होतात. पण त्याच वेळी एक पालक म्हणून आपल्या मनात लगेच एक भीतीची घंटा वाजते. अरे, हे चॉकलेट खाऊन मुलांचे दात तर किडणार नाही ना? या मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम तर होणार नाही ना? किंवा मी माझ्या मुलांना हे चॉकलेट देऊन काहीतरी चुकी करत तर नाही ना? आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येक पालकाला कधी ना कधी हा प्रश्न नक्कीच पडलेला असतो. आजकालच्या डिजिटल युगात यूट्यूब, सोशल मीडियावर आणि इंटरनेटवर चॉकलेटबद्दल अनेक प्रकारच्या अफवा आणि माहितीचा भडीमार पाहायला मिळतो. काही लोक म्हणतात चॉकलेट मुलांसाठी विषारी आहे, तर काही लोक म्हणतात की ते बुद्धीसाठी खूप चांगले आहे. पण नक्की खरे काय आहे? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण कुठल्याही अफवांवरती विश्वास न ठेवता चॉकलेट आणि कॅन्डी खाण्याचे लहान मुलांवर होणारे दुष्परिणाम, त्याचे काही मर्यादित फायदे आणि त्यामागील वैज्ञानिक सत्य अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ प्रत्येक पालकांसाठी अत्यंत डोळे उघडणारा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग अजिबात वेळ न घालवता थेट विषयाकडे वळूया. मित्रांनो, सर्वात आधी आपण हे समजून घेतले पाहिजे की लहान मुलांना चॉकलेट किंवा कॅन्डी इतकी का आवडते. लहान मुलांची जीभ जन्मतःच गोड चवीकडे जास्त आकर्षित होते. पण आजकालच्या बाजारात मिळणाऱ्या सामान्य कॅन्डीज आणि चॉकलेटमध्ये प्रचंड प्रमाणात रिफाईंड साखर, कृत्रिम रंग, फ्लेवर्स आणि पाम ऑइलचा वापर केलेला असतो. जेव्हा एखादे मूल कॅन्डी किंवा चॉकलेट खाते तेव्हा त्याच्या मेंदूमध्ये डोपामाइन नावाचे फील गुड संप्रेरक म्हणजेच केमिकल अचानक रिलीज होते. यामुळे मुलाला तात्पुरता आनंद मिळतो आणि त्याला त्याची सवय किंवा एक प्रकारचे व्यसन लागते. म्हणूनच मुले वारंवार गोड पदार्थांचा हट्ट करतात. मित्रांनो, आता आपण मुलांनी जास्त प्रमाणात चॉकलेट किंवा कॅन्डी खाल्ल्यास त्यांच्या शरीरावर आणि मनावर होणाऱ्या गंभीर नुकसानाबद्दल किंवा तोट्यांबद्दल सविस्तरपणे चर्चा करूया. मित्रांनो, पहिला आणि सर्वात मोठा तोटा म्हणजे दातांचे आरोग्य पूर्णपणे बिघडणे आणि दात किडणे. कॅन्डी आणि स्टिकी चॉकलेट्स मुलांच्या दातांच्या फटीमध्ये तासनतास चिटकून राहतात. आपल्या तोंडात अनेक प्रकारचे नैसर्गिक बॅक्टेरिया असतात. जेव्हा हे बॅक्टेरिया कॅन्डीमधील साखरेच्या संपर्कात येतात तेव्हा ते एक प्रकारचे ॲसिडची निर्मिती करतात. हे ॲसिड दातांवरील संरक्षक कवच म्हणजेच इनेमल हळूहळू नष्ट करते. त्यामुळे दातांमध्ये कॅव्हिटीज किंवा कीड निर्माण होते. लहान मुलांचे दात आधीच नाजूक असतात, त्यामुळे त्यांना प्रचंड वेदना होतात आणि कमी वयात दात खराब होतात. दुसरा गंभीर तोटा म्हणजे मुलांमध्ये बालपणीच वाढणारा लठ्ठपणा म्हणजेच चाइल्डहुड ओबेसिटी आणि टाईप 2 मधुमेह. कॅन्डी आणि मिल्क चॉकलेटमध्ये न्यूट्रिशन म्हणजे पोषण मूल्य शून्य असते आणि फक्त एम्प्टी कॅलरीज हे जास्त असतात. जेव्हा मुले चॉकलेट खातात तेव्हा शरीरात एक्स्ट्रा कॅलरीज साचून राहतात. याचे रूपांतर चरबीमध्ये होते. आजकाल लहान मुलांचा शारीरिक व्यायाम खूप कमी झाला आहे, त्यामुळे कमी वयात मुले लठ्ठपणाच्या समस्येला बळी पडतात. एवढेच नाही तर रोज अति प्रमाणात साखर शरीरात गेल्यामुळे इन्सुलिनचा समतोल बिघडतो आणि लहान वयातच टाईप 2 मधुमेहाचा धोका अधिक पटीने वाढतो. मित्रांनो, तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा दुष्परिणाम म्हणजे मुलांच्या वर्तनातील बदल आणि हायपर ॲक्टिव्हिटी. अनेक पालकांनी अनुभवले आहे की मुलांनी चॉकलेट खाल्ल्यानंतर ते अचानक खूप चंचल होतात, धावपळ करतात किंवा दंगा करू लागतात. याला विज्ञानामध्ये शुगर हाय असे म्हटले जाते. साखरेमुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी अचानक प्रचंड वाढते आणि मुलांमध्ये तात्पुरती खूप ऊर्जा येते. पण काही वेळेनंतर ही साखरेची पातळी अचानक खाली घसरते, ज्याला शुगर क्रॅश असे म्हणतात. या शुगर क्रॅशमुळे मुले चिडचिड करू लागतात, हट्ट करतात, रडतात आणि त्यांच्या एकाग्रतेवरती वाईट परिणाम होतो. चौथा तोटा म्हणजे मेंदूच्या विकासावर आणि अन्नाच्या सवयींवरती होणारा वाईट परिणाम. जेव्हा मुले लहानपणापासून कॅन्डी किंवा अतिगोड चॉकलेट खातात तेव्हा त्यांच्या जिभेची चवीची क्षमता बिघडते. त्यांना घरातील साधे पौष्टिक अन्न जसे की वरण भात, भाज्या, फळे हे खायला ते विरोध करतात. ते नेहमी प्रक्रिया केलेले गोड पदार्थांचा हट्ट करतात. याशिवाय डार्क चॉकलेटमध्ये असलेले कॅफिन आणि थिओब्रोमाइन हे घटक लहान मुलांच्या मध्यवर्ती मज्जसंस्थेवरती ताण आणतात, ज्यामुळे मुलांची झोप उडते, निद्रानाशाची समस्या निर्माण होते आणि त्यांची मानसिक चिडचिड वाढते. मित्रांनो, आता या गंभीर परिणामांना आधुनिक विज्ञानाचा आणि आंतरराष्ट्रीय जर्नलचा काय संदर्भ आहे हे आपण पाहूया. आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेच्या अभ्यासानुसार या धोक्याची पुष्टी झालेली आहे. जर्नल ऑफ अमेरिकन डेंटल असोसिएशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका सर्वसामायिक संशोधनानुसार लहान मुलांमध्ये दातांची कीड आणि कॅव्हिटीज होण्याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे वारंवार चिकट कॅन्डीज आणि साखरयुक्त चॉकलेट खाणे हेच आहे. या संशोधनात स्पष्ट म्हटले गेले आहे की साखरेचे प्रमाण जितके जास्त वेळ दातांवर राहते तितका ॲसिडचा हल्ला तीव्र होतो आणि लहान मुलांचे दात कायमस्वरूपी खराब होतात. द लान्सेट चाइल्ड अँड अडोलसंट हेल्थ या जगप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिकेतील अभ्यासानुसार
बालपणात अतिप्रमाणात प्रक्रिया केलेली साखर सेवन केल्यामुळे मुलांमध्ये मेटाबॉलिक सिंड्रोम, लहान वयात लठ्ठपणा आणि मेंदूच्या एकाग्रतेवरती अत्यंत प्रतिकूल परिणाम दिसून आले आहेत. तसेच अमेरिकन हार्ट असोसिएशनने देखील स्पष्ट शिफारस केली आहे की 2 वर्षाखालील मुलांना अजिबात अतिरिक्त साखर देऊ नये आणि 2 ते 18 वर्षाच्या मुलांना दिवसाला 15 ग्रामपेक्षा जास्त साखर अजिबात देऊ नये. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की म्हणजे चॉकलेटचे काहीच फायदे नाही का? आपण मुलांना चॉकलेट पूर्णपणे बंद केले पाहिजे का? मित्रांनो, इथेच खरा फरक समजून घेणे गरजेचे आहे. बाजारात मिळणाऱ्या नेहमीच्या साखरयुक्त कॅन्डीज आणि शुद्ध डार्क चॉकलेट यामध्ये खूप मोठा फरक असतो. जर मुलांना अतिशय मर्यादित प्रमाणात आणि योग्य प्रकारचे कमीत कमी 70% कोको असलेले डार्क चॉकलेट खाल्ले तर त्याचे काही मर्यादित फायदे देखील विज्ञानाने मानले आहे. पहिली गोष्ट म्हणजे चांगल्या दर्जाच्या डार्क चॉकलेटमध्ये फ्लेवोनॉइड्स नावाचे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात. हे अँटीऑक्सिडंट्स शरीरातील पेशींचे रक्षण करतात आणि रक्तभिसरण उत्तम ठेवण्यास मदत करतात. दुसरी गोष्ट म्हणजे कोकोमध्ये असणारे घटक मेंदूतील रक्तभिसरण वाढवतात, ज्यामुळे मुलांची स्मरणशक्ती आणि शिकण्याची क्षमता काही प्रमाणात सुधारू शकते. तिसरी गोष्ट म्हणजे चॉकलेट खाल्ल्यामुळे शरीरात सेरोटोनिन हे आनंदाचे हार्मोन तयार होते, ज्यामुळे मुलांचा ताण कमी होतो आणि त्यांचा मूड चांगला राहण्यास मदत होते. पण लक्षात ठेवा, हे सर्व फायदे फक्त आणि फक्त शुद्ध कोको असलेले डार्क चॉकलेटमध्ये आहेत आणि तेही अत्यंत मर्यादित प्रमाणात खाल्ल्यावरच मिळतात. बाजारात मिळणाऱ्या साध्या साखरेच्या कॅन्डीमध्ये ते अजिबात मिळत नाही. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक सुजाण पालक म्हणून आपण या समस्येवर काय उपाययोजना केली पाहिजे. आपण मुलांना चॉकलेट देणे एकदम बंद करू शकत नाही, कारण जितका आपण विरोध करू तितका मुले हट्ट करतील. या समस्येवर मात करण्यासाठी पालकांनी काही सोप्या आणि व्यावहारिक गोष्टी अंमलात आणणे गरजेचे आहे. सर्वात आधी मुलांसाठी चॉकलेट खाण्याची एक निश्चित मर्यादा ठरवून द्या. जसे की आठवड्यातून 1 किंवा 2 दिवस मर्यादित प्रमाणात चॉकलेट खाऊ द्या आणि रोजच्या रोज चॉकलेट देण्याची सवय पूर्णपणे मोडून काढा. साध्या कॅन्डीज किंवा साखरयुक्त मिल्क चॉकलेट ऐवजी मुलांना डार्क चॉकलेटची सवय लावा किंवा घरीच खजूर, गूळ, ड्रायफ्रूट आणि शेंगदाण्यापासून बनवलेली चिक्की किंवा लाडू यासारखे पौष्टिक व नैसर्गिक गोड पर्याय उपलब्ध करून द्या. याशिवाय दंत स्वच्छतेकडे विशेष लक्ष देऊन मुलं जेव्हा चॉकलेट किंवा कॅन्डी खाईल त्यानंतर त्यांना लगेच पाण्याने व्यवस्थित गुळणी करायला लावा किंवा ब्रश करायला सांगा, जेणेकरून साखरेचा थर दातांवरती साचून राहणार नाही. मुलांच्या खाण्याच्या सवयी सुधारण्यासाठी पालकांनी स्वतः आदर्श बनणे गरजेचे आहे. जर घरातील मोठे लोकच रोज चॉकलेट, कोल्ड ड्रिंक्स किंवा कॅन्डीज खात असतील तर मुलेही तेच शिकतील. यामुळे आधी स्वतःच्या सवयी सुधारा. शेवटी अभ्यास करण्यासाठी किंवा आपलं म्हणणं ऐकण्यासाठी तू हे केलंस तर तुला चॉकलेट देईन असे बक्षीस म्हणून चॉकलेट देण्याचे आमिष दाखवणे पूर्णपणे टाळा, कारण या पद्धतीमुळे मुलांच्या मनात चॉकलेटचे आकर्षण आणि महत्त्व अधिक वाढते. तर मित्रांनो, चॉकलेट किंवा कॅन्डी ही मुलांसाठी पूर्णपणे विष नक्कीच नाही, पण ती जर अतिप्रमाणात आणि रोज खाल्ली तर ती हळूहळू विषारी ठरू शकते. अति तिथे माती या उक्तीप्रमाणे मुलांच्या खाण्यापिण्यात समतोल राखणे हीच पालकांची सर्वात मोठी जबाबदारी आहे. योग्य माहिती, थोडासा संयम आणि योग्य पर्याय निवडून आपण आपल्या मुलांचे आरोग्य आणि त्यांचे बालपणीचे हास्य दोन्ही सुरक्षित ठेवू शकतो. मला खात्री आहे की आजचा हा सविस्तर आणि शास्त्रोक्त व्हिडिओ तुम्हाला सर्वांना खूप आवडला असेल आणि एक पालक म्हणून तुम्हाला यातून नक्कीच मोलाचे मार्गदर्शन मिळाले असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तुमच्या संपर्कातील इतर सर्व पालकांसोबत, मित्रपरिवारांसोबत आणि ज्यांच्या घरात लहान मुले आहेत अशा सर्वांसोबत हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा. तुमचे मूल चॉकलेटसाठी किती हट्ट करते आणि तुम्ही त्याला कसे हाताळतात हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि हो, आपल्या या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून असेच नवनवीन आणि आरोग्यदायी व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. लवकरच भेटूया अशाच एका नवीन आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या लहानग्यांची योग्य काळजी घ्या. निरोगी रहा आणि आनंदी रहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. मित्रांनो, इथेच थांबतो. जय महाराष्ट्र.